नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण कारळ्याची 2 प्रकारची चटणी बघणार आहोत. तर जेवणाची रंगत वाढवणाऱ्या एकदम मस्त अशा या 2 चटण्या आहेत. तर मंडळी, इथे मी पावशेर कारळे घेतलेले आहेत आणि कारळे जे आहेत ते मी स्वच्छ धुवून नंतर उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. कारण त्याच्यामध्ये पोकळ असे थोडेसे कारळे असतात, त्यामुळे कारळे स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. त्याच्यानंतर मी नीट करून घेतलेले आहेत आणि इथे आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि चटणी करण्यासाठी आपल्याला कारळे भाजून घ्यायचे आहेत. तर कारळे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. कारळे सतत हलवत राहायचे आहेत, जेणेकरून ते करपू नयेत आणि सगळीकडनं व्यवस्थित भाजले जावेत. त्यामुळे सतत त्याला हलवत राहायचं आहे. तर आणि कारळे भाजत आल्यानंतर त्याचा तडतड आवाज येतो. तर मंडळी, आपण कारळे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. इथे माझे कारळे भाजून होत आलेले आहेत. कारळे भाजून झाल्यानंतर आपण याची चटणी देखील करायला घेणार आहोत. कारळे भाजत आल्यानंतर अशा प्रकारे तटकर मोडले जातात किंवा त्याच्यामध्ये जे पीठ आहे ते कुरकुरीत असं होतं. अशा प्रकारचे कारळे भाजून घ्यायचे आहेत. तरी त्यात आपले कारळे भाजून झालेले आहेत. एका पसरत ताटामध्ये आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत आणि कारळे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. तर मगच आपल्याला चटणी करायची आहे. कारळे थंड झालेले आहेत. तर त्यातले आता अर्धे कारळे मी इथे मिठाची चटणी करण्यासाठी घेतलेले आहे, म्हणजेच खारी चटणी करण्यासाठी घेतलेले आहे. तर याच्यामध्ये बाकीचं काहीही ॲड करायची गरज नाही. फक्त मीठ आणि कारळे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. आणि पहिल्यांदा कारळे आपल्याला व्यवस्थित पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत, मगच ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. जर तुम्ही गरम असे कारळे मिक्सरला बारीक करून घेतले तर त्याला पाणी सुटते. त्यामुळं कारळे पूर्णपणे थंड करून घ्यायचे. तर मंडळी, इथे मिठाची चटणी तयार झालेली आहे आणि एका साईडला दुसरी देखील चटणी तयार करून घेतलेली आहे. तर मंडळी, ती कशी करायची तर आता बघूया. तर इथे मी ते भाजून घेतलेले निम्मे कारळे आहेत. त्याच्यानंतर ते कारळे एक 4-5 लसणाच्या पाकळ्या, नंतर रेड चिली पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कारळ आपण भाजून घेतलेला आहे. तर आता आपल्याला जो लसूण आहे तो लसूण भाजून घ्यायचा आहे. तर इथे आपला लसूण देखील भाजून झालेला आहे. तर आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर आपल्याला आता हे लसूण भाजून घेऊन मी काढून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. तर इथे देखील कारळे आपण थंड करून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामधून कारळे, नंतर आपण हळद घालणार आहोत आणि जी मिरची पावडर घेतलेली आहे ती देखील याच्यामध्ये घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ. आणि जो लसूण आहे तो आपल्याला याच्यामध्ये आत्ताच घालायचा नाही. कारळे पहिल्यांदा मीठ आणि पावडर याच्याबरोबर लाल तिखट म्हणजे मिरची पावडर याच्याबरोबर फिरवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकलेली आहे. हे सर्व आपल्याला मिक्स करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. नंतरच याच्यामध्ये लसूण ॲड करायचं आहे. तुम्ही अगोदरच लसूण ॲड केला तर लसूण व्यवस्थित बारीक होत नाही किंवा जो चटणी आहे ती ओलसर होते. त्यामुळे कारळे निम्मे बारीक करून झाल्यानंतरच त्याच्यामध्ये लसूण ॲड करायचं आहे. आणि आता लसूण ॲड करून झाल्यानंतर इथे आपण व्यवस्थित असं मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी फिरून घेऊया. तर मंडळी, 2 प्रकारची कारळ्याची चटणी तयार झालेली आहे. तर मंडळी, ही कारळ्याची चटणीची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.